व्हिडिओ बघा पुढचा आणि मग बघू काय होतं नक्की. चला आजचा प्रश्न आपण सुरू करूयात ज्याचं उत्तर येईल स पासून. स स माहिती ना? ओके चला. स पासून एक फळ, स पासून एक प्राणी, एक लांब कापड जे आई नेसते, स पासून एक वार, एक जंगलाचा राजा. मुलं का नाही पटापट बोलत? तुम्हाला प्रश्न समजत नाहीयेत का? पटकन विचार करा ना. एक सरपटणारा प्राणी. अजिबात मुलं बोलत नाहीयेत. एक रेषा, खूप साऱ्या रेषा असतात ना, अशी रेष अशी रेष अशी रेष. चला दोघं पण. एक रेघ, कशी रेघ असते ती? स पासून. कोणाला येते? मग थांबा, चला तुम्ही दोघं पुढचे. हा तू आऊ. नीट उभे राहा ना. कशाला आधी सरक मागे. कठीण नसणारे, टाकले का सोपे. एक अंक, पटकन नाही बोलत तुम्ही. धान्य पाखडण्यासाठी वापरतात. मुलांना काय प्रॉब्लेम आहे रे? मुलींची पहिली शाळा काढणाऱ्या. पिकनिक, रात्री झोपेत पडते. ओके, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कळालं? म्हणजे बेसिकली सगळ्यांना काय वाटतं ते मी सांग की मुली हुशार आहेत आणि मुलं डरतात. पण असं अजिबात नाही आहे. मुलंही तितकीच हुशार आहेत तितक्या मुली हुशार आहेत. पण झालं काय, जी फर्स्ट मुलगी होती ना तिनं काय केलं? इन्फ्लुएन्स केलं. पटपट उत्तरं देत गेली आणि तिच्या इन्फ्लुएन्समुळं बाकीच्या सगळ्या मुलींना कॉन्फिडन्स आला की हां आपण हे करू शकतो, आपण पटपट उत्तरं देऊ शकतो. पण तेच सायमल्टेनियसली मुलांच्या बाबतीत काय झालं? त्या पहिलाच मुलगा शांत राहिला आणि मग सेम इफेक्ट सगळ्यांवर पडत गेला की बाबा ही खूप फास्ट आन्सर करते आणि त्या कम्पॅरेटिव्हली आपल्याला ते येत नाहीये किंवा आपण ते बोलू शकत नाही. हा एक प्रभाव ना त्या सगळ्या मुलांच्यावर पडत गेला. बरोबर. पण तेच जेव्हा ती साखळी तुटली तिथून पुढे मुलांनी सुद्धा आन्सर द्यायला स्टार्ट केलं. सांगायचं फक्त एकच आहे, तुम्ही करू शकता आणि करायला सुरू करा. तुम्ही सुद्धा कंटेंट क्रिएशन करणार असाल तर आजही वेळ आहे. तुम्ही सुरू करा. कोणाकडून तरी इन्फ्लुएन्स व्हा. मी बेसिकली कंटेंट क्रिएशन स्टार्ट करायचं कारण हे होतं की मला माझ्या जी काय लाईफ चालू होती ॲक्सिडेंट नंतरची, जिथे मी खूप सारे विचार करत होते आणि मला बिझी राहायचं होतं, म्हणून मी तुमच्या सगळ्यांशी कनेक्ट झाले. असं असेल तर असंही करा किंवा तुम्हाला तुमची लाईफ दाखवायची असेल तसंही करा. पण विषय काय आहे, लोकांना खूप सारं आणि रिअल बघायला आवडतं. पहिली तर झाली की इन्फ्लुएन्सिंगमुळे तुम्हाला कळालं की काय होतंय. आणि सेकंड थिंग सगळ्यात महत्त्वाची, सोबत घेऊन संगत. ज्या वातावरणात तुम्ही राहताय, जिकडे तुम्ही वावरताय तिथलाच इफेक्ट तुमच्यावर पडतो. तुम्ही कितीही नाकारलात तरी सुद्धा तो इफेक्ट पडतो. त्यामुळे आपल्या अवतीभोवती आपण कोणाच्या संगतीत राहतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. थँक्यू.